2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे आणि कार्तिकी एकादशी शासकीय महापूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते। मात्र या राज्याला 2 उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करायची असा मोठा प्रश्न मंदिर समितीसमोर आता पडलेला आहे। त्यामुळे काल झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये विधी व न्याय विभागाकडे तशी त्यांनी आता विचारणा केलेली आहे। मात्र जे काही महाराज मंडळी त्या महाराज मंडळाला नक्की काय वाटतंय, कुठल्या उपमुख्यमंत्री हस्ते करा, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज काय सांगताल, कुठल्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करावी असं तुम्हाला वाटतं? माझ्या तर मनाला असं आहे की शिंदे साहेब आहेत, एकनाथराव शिंदे आमच्या सगळ्या वारकऱ्यात मिसळून असतात। ते कधी नाही म्हणले नाही, कुणी वारकऱ्याने बोलवू द्या, कुणी महाराजांना बोलवू द्या, केव्हाही बोलवू द्या, हजर राहतात। तसं बाकीचे दुसरे मुख्यमंत्री जे आहे, उपमुख्यमंत्री जे आहेत आपले हे काय अजित पवार, ते कधी आले नाहीत आमच्यात, कधी मिसळले नाही, आमच्याबद्दल प्रेम दाखवलं नाही। आमच्याकरता दिंडीवाल्याकरता 20-20 हजार रुपये मंजूर केले त्यांनी, शिंदे साहेबांनी। आणि मग असा परमार्थिक माणूस, परमार्थावर प्रेम करणारा माणूस आहे, मग त्याला का नको, त्यांनीच आलं पाहिजे अशी माझी ठाम इच्छा आहे। अशी काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार का? हो, मग मुख्यमंत्र्यांना सांगतो ना आम्ही, एकनाथराव शिंदेनाच पाठवून द्या, बाकी कोणाला पाठवू नका, नाहीतर आम्ही एखाद्या वारकऱ्याकडनं करून घेऊ पूजा। आपण बघितलं असेल की अनेक महाराज मंडळी, आता अजून काही महाराज मंडळी आपल्याबरोबर, काय सांगतात, तुमचं काय मत आहे? मत असंच आहे की श्री एकनाथ शिंदे साहेबांनीच पूजा करावी, कारण वारकऱ्यांच्या बाबतीत थोडा पूर्ण विचार झाला। आषाढीचा सोहळा असेल, कार्तिकीचा सोहळा असेल, आषाढी वारीसाठी जाताना ज्या काही वारकऱ्यांचे वाहनं जातात त्या वाहनांची टोल माफी असेल, प्रत्येक दिंडीला थोडा नाही खारीचा वाटा असल्यासारखं कुठंतरी निधीची सहाय्यता म्हणून 20 हजाराची मदत का होईना प्रत्येक दिंडीवाल्याच्या बाबतीत जर विचार केला तर तो ही थोडी मोलाची गोष्ट आहे। असे जे काही वारकरी हिताचे निर्णय आहेत, वारकरी संप्रदायासाठी जी काही झटपट आहे ती शिंदे साहेबांनी केलेली आहे। तर असं प्रांजळ मत माझं तरी असंच आहे की शिंदे साहेबांनी ही महापूजा करावी कार्तिकी एकादशीची। आपण बघितलं असेल की महाराज मंडळींनी तरी एकनाथ शिंदे साहेबांनी पूजा करायची मागणी केली, पण काही वारकरी देखील आता आपल्या बरोबर, काय सांगता तुम्ही एक वारकरी म्हणून, तुम्हाला काय वाटतंय? वारकरी या नात्यानं मी सांगते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नकोच, कुठला एक चांगला मंत म्हणा का वारकरी म्हणा किंवा फळकरी आहेत त्यांच्या हस्ते झाले तर आम्हाला आनंद वाटतो। आपण बघितलं असेल की अनेक महाराज मंडळींनी खरं तर मागणी केलेली आहे की एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच पूजा व्हावी। खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी भागवत धर्माकरता अनेक कामं केलेत, त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांना देखील त्या पद्धतीने निवेदन देखील देणार असल्याचं महाराज मंडळींनी सांगितलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।